पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली येथील आजदे गावात राहणारे विकी भोईर यांची पत्नी आणि मुलगी प्राणवी त्यांच्या माहेरी खंबाळपाडा येथे गेल्या होत्या। माहेरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी प्राणवी तिची मावशी श्रुतीजवळ झोपली होती। ती अचानक जोरजोरात रडू लागली। त्या आवाजाने तिच्या मावशीची झोप उडाली। रडत असलेल्या प्राणवीला तिने तिच्या आईकडे दिले, पण प्राणवीचे रडणे थांबतच नव्हते। थोड्या वेळातच सापाने तिच्या मावशीला देखील चावले। नंतर लक्षात आले की प्राणवीला देखील सापाने चावले असेल। घरच्यांना माहिती मिळताच त्यांनी प्राणवी आणि तिच्या मावशीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले। डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींचीही तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले, मात्र एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली। परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबियांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला, पण दुर्दैवाने तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला। मुलीची मावशी श्रुतीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। श्रुतीचं पुढील महिन्यात लग्न होतं, त्याची तयारी देखील सुरू होती। मात्र या घटनेनंतर आनंदी असणाऱ्या घरात दुःखाचं सावट पसरलं आहे। साप चावल्यानंतर केडीएमसीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत आणि पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध नसल्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत। या घटनेनंतर संतप्त झालेल्या मयत मुलीच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। नातेवाईक सत्यवान म्हात्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारत धारेवर धरले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील, या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला, आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो। तिथे एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं। काय आमच्यावरती बितले असेल ते आम्हाला माहिती आहे। या संड झालेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये। 3400 करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे, त्यातला 2 करोड तरी आरोग्यावरती खर्च करा, 10% तरी त्याच्यावरती खर्च करा। आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय? आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू। बस दिनांक 28/9 रोजी आपल्याकडे 5:30 वाजता शास्त्रीनगर रुग्णालय येथे 2 रुग्ण सर्पदंशाच्या उपचारासाठी आणण्यात आले होते। त्यातले एकीचं वय 4 वर्ष होतं आणि एकीचं वय 24 होतं। दोघांचे नातेवाईक घेऊन आले आणि त्यांना सर्पदंशाचं माहिती दिली। त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ASV जे अँटी स्नेक वेनम उपलब्ध आहे, त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही 10 वायल चालू करण्यात आल्या। आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिव्हिल येथे शास्त्रीनगरच्या अँब्युलन्समधनं संदर्भित करण्यात आलं। आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत। आज त्यांनी आंदोलन केलं मॅडम, त्यांना काय लिखित तुम्ही दिले? काय आंदोलनाकर्ते त्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली आहे की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि अँब्युलन्स मिळायला पण उशीर झाला, असं त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय। तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्ही दिलंय त्यांना लेखी। आपल्याकडे ASV इंजेक्शन उपलब्ध आहे, ते ताबडतोब दिलं, पण ज्या वेळेला काही किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केलं आहे। हॉस्पिटलला आता ICU ची सुविधा उपलब्ध नाही।